असं आहे की आमच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली काही वर्ष ज्यात रखडलेल्या होत्या, तर त्या निवडणुका घ्याव्यात अशा आदेश ज्या सुप्रीम कोर्टाने दिले त्याबद्दल आनंद आहे. पण त्यापेक्षा आम्हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना त्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मागे सुप्रीम कोर्टाचे जज खानविलकर साहेब यांनी सांगितलं इम्पेरिकल डेटा नसेल तर आरक्षण नाही. आणि त्यामुळे 90-92 ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 0 आरक्षण मिळालं. मग बाठिया कमिशन त्याने जे सर्वेक्षण केलं ते अतिशय ढोबळ चुकीचं केलेलं आहे. काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये 5%, 7% वाटेल ते याच्यामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून एअर कंडिशनमध्ये बसून लोकांनी आकडे दिले आणि ओबीसीचं आरक्षण एकदम कमी झालं. त्यामुळे आम्ही सगळे चिंता करत होतो की आता आम्हाला आरक्षण आमचं जे पूर्वीचं 27% मिळणार की नाही. नाही तर मग आमचं आरक्षण जर केलं तर मग तुमच्या निवडणुका झाल्या काय नाही झाल्या का आम्हाला काय करायचं. मग मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो आणि सांगितलं हो आम्हाला आमचं आरक्षण द्या पूर्वीसारखं, त्यासाठी आम्हाला मदत करा. त्यांनीसुद्धा सरकारी वकिलांना फोन केला. परंतु महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आम्ही मागेच, आता ही 2री की 3री तारीख आहे, आम्ही आमच्या समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे केले. स्वतः समीर भाऊ भुजबळ त्याच्यामध्ये लक्ष घालत होते. कालपासून समीर भाऊ भुजबळ, महेश झगडे, ससाने ही सगळी मंडळी दिल्लीमध्ये जाऊन बसली होती. सगळ्या वेगवेगळ्या वकिलांना भेटली, आमच्या वकिलांना भेटली, सरकारी वकिलांनासुद्धा भेटली. इंदिरा जयसिंघानी वगैरे जे त्या होत्या तिकडे त्यांनासुद्धा आम्ही जाऊन आमचे लोक भेटले आणि सांगितलं आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आणि सगळ्यांनी आज आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या इतर सर्व वकिलांनी आमची ही बाजू लावून धरली. आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ठीक आहे ह्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यामध्ये घ्या, परंतु ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना पूर्वीसारखं म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर 2022मध्ये जे आरक्षण होतं त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असा आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित आहे. एक तर निवडणुका होणार तो आनंद, आणि आमचं आरक्षण आम्हाला जे आहे आमचं 27% आरक्षण ते आम्हाला परत मिळणार तो आनंद. या आठवड्यामध्ये काही आनंदाचे क्षण ओबीसी आणि भटकेमुक्तांच्या वाट्याला आले. त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर मागणी करत होतो जातगणना करा. मोदी साहेबांनी, प्रधानमंत्र्यांनी तीसुद्धा मान्य केली की जातगणना करणार तो आनंद. आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमचे मार्ग ओबीसी भटक्या समाजाचे मोकळे केलेत. त्यामुळे खरोखरच आज हा समाज निश्चितपणे अतिशय आनंदाचे क्षण अनुभवतो आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गावामध्ये, चौंडी गावामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. धनगर समाजाला मोठ्या अपेक्षा आहे, काय वाटतं साहेब, कसं वाटतं? आता मी काय मंत्रिमंडळामध्ये नाही, त्यामुळे त्या मीटिंगला जे काही गेले आमचे मंत्री, मुख्यमंत्री सगळे ते काय ठरवूनच गेले असतील. ज्या अर्थी तिथे ते चौंडीमध्ये ते मीटिंग घेत आहेत त्या अर्थी निश्चितपणे त्या समाजाला आणि सगळ्यांना जी काही मदत करायची असेल ते करते. चौंडी येथील जे अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मस्थान आणि तिथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना मी पर्यटन मंत्री असताना 5 कोटी रुपये फार पूर्वीच दिले आणि त्यातून काही काम झालं होतं. परंतु आता आणखीन काम पुढे मार्गी लागलेलं आहे आणि आता आणखीन चांगलं काम होईल. त्यामुळे हा तिथे जी काही मीटिंग होते आहे मंत्रिमंडळाचं त्याचा नक्की फायदा होईल. आपण अनेक वर्ष मंत्री राहिला आहात, मंत्रिपद भोगले आहेत आणि मंत्रिमंडळात मात्र ह्यावेळी आपण मंत्रिमंडळात नाही आहात. आपली नाराजी जी होती ती दूर झाली का?
माझी नाराजी ती त्या ठिकाणी आहे. आज आमचं जे संकट होतं विशेषतः समाजावरचं, आमच्या OBCच्या वरचं, भटक्या मुक्तांचं, की आमचं आरक्षण आम्हाला पूर्वीप्रमाणे मिळणार की नाही, कारण आमचं आरक्षण कमी होत होतं. परंतु समता परिषदेच्या माध्यमातून समीर भाऊ झगडे साहेब यांनी जे तिथे प्रयत्न केले, वकील उभे केले, त्यातून सुप्रीम कोर्टाने आज आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केलं. हा आनंद सगळ्यात मोठा. बाकी मंत्रिपदं काय येतात जातात, परंतु आज 54% या महाराष्ट्रातले लोक, देशातले लोक, म्हणजे आज तुम्ही 14 कोटी जर लोक असतील तर त्याचे 54% म्हणजे 7.5-8 कोटी लोकांचा आनंदाचा क्षण आहे की त्यांचं आरक्षण त्यांना पुन्हा इथं सुप्रीम कोर्टाने बहाल. सेनाचा मॉकड्रिल होतोय, हां सेनाचं मॉकड्रिल होतोय आता पहलगाम आणण्याच्या दृष्टिकोनातून मॉकड्रिल होतं. ठीक. आता असं आहे ना की काय पहलगामला जे काही झालं आहे त्यातून ज्या काही गोष्टी आता भारत शासनानं आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आमच्या तिन्ही फौजेचे लोक आहेत सगळे, जनरल्स वगैरे आमचे. आता त्याप्रमाणे त्यांची काही तयारी होत असेल तर आपण सगळ्यांनी त्या शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे. कोणी नाराज होण्याची काही गरज नाही, कारण आमचं हे आरक्षण 1994-95 पासून आम्हाला मिळालेलं आहे. पण मध्ये काही लोकांनी फांदे मारले, काय अडचणी निर्माण केल्या, कोर्टात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन, आणि त्यामुळे जे आमचं सगळं आरक्षण खालीवर होत होतं, आज परत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. काय त्यामुळे कोणाला नाराज होण्याचं काय कारण आहे? सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे हा. सर, मराठा समाजातील अनेक मान्यवरांचं असं मत आहे की भुजबळ साहेबांशी जर त्यांचं मनोमिलन झालं असतं, त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं असतं तर मराठा समाजालाही आरक्षणाच्या वाटा रिकाम्या झाल्या असत्या. असं आहे, ते त्यांचं मत आहे. जे झालं आहे, काय होतं आहे हे तर तुमच्या समोर आहे. काही नवीन नेते उभे राहिलेले आहेत, ते वेळोवेळी काही निर्णय घेतात. काही वेळ अनेक वेळा काय अभ्यासही नसतो. आरक्षण कशाला म्हणतात, ते का द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, त्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत, आयोगाचे निर्णय काय आहेत, आणि एकूण सामाजिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातील, याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाहीत. ज्याचा हा अभ्यास ज्यांचा नाही त्यांना काय वाटतं त्याच्याशी पर्वा करायचं मला काही कारण नाही. तुमच्या अभ्यासानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? ही त्यांची मागणी असं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय 10%. एक तर भारत सरकारनं दिलं 10% विकर सेक्शन म्हणून. सरकारनं मागच्या वेळेला जाहीर केलं की या 10%मध्ये 8.5% केवळ मराठा समाजाला स्थान मिळालेलं आहे, म्हणजे तिथे न्याय मिळाला. पण त्याचबरोबर मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण फडणवीस सरकारनं मान्य केलेलं आहे. आता प्रश्न येतो कुठे? आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. हे गोरगरिबांचं जे आहे, भटक्यामुक्त OBCचं आरक्षण जे आहे ते त्यांना सांभाळू द्या, त्यांना सुद्धा सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सुद्धा एकमेकाला सहकार्य करू. आजच्या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजाला अनेक अपेक्षा आहेत, काय वाटतं? मी उत्तर दिलं त्याचं. एकीकडे OBC मधून फायदे घ्यायचे, ओपनमध्ये उभं राहायचं, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कधी कधी वाईट वाटतं. अनेक ठिकाणीचे अनेक नेते जे आहेत, जिल्हा परिषदेला वगैरे निवडून येतात, ते मूळ मराठा समाजातले आहेत. पण यापूर्वीच त्यांनी जे आहे खटपटी करून कुणबी सर्टिफिकेट घेतलेलं आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणुका उभ्या राहिल्या, तर जिल्हा परिषदेला सुद्धा आले, सभापतीसुद्धा झाले, सगळं काय आहे महाराष्ट्रात. तरीसुद्धा OBCच्या बाजूने लढताना ते OBCच्या बाजूने लढत नाहीत, ते OBCच्या विरुद्ध लढतात. आणि तुम्ही आता जर कुणबी सर्टिफिकेट घेतलेलं आहे, तुम्ही जर OBC झालेले आहात, तुम्ही जर त्याचा फायदा जर घेतात तर OBCच्या बाजूने लढा, माझ्या बाजूने उभे राहा. पण तेही उभे राहतात, उलटेच उभे राहतात. त्याच्यामुळे काय त्यांचं आहे समज ते मला काही माहीत नाही. एक प्रकारे अन्याय होते OBCवर, असं वाटत नाही? अन्याय तर होतोच. एक तर OBCच्या जागा घ्यायच्या,
आणि दुसरं त्या जागा घेऊन तिथं बसून परत ओबीसीलाच विरोध करायचा. हिंदी में बताइए, आज सुप्रीम आता पुन्हा ॲक्टिव्ह होत आहे. अहो ते ॲक्टिव्ह होऊन काही फायदा होणार नाही. मराठा समाजाचं जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्या गावागावामध्ये शांततेचं वातावरण जे सर्व समाजामध्ये आहे ते बिघडवण्याचं कामच यातून झालेलं आहे. बाकी तर काहीच झालेलं नाही. पुढे अहो ते ॲक्टिव्ह होऊन काही फायदा होणार नाही. मराठा समाजाचं जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्या गावागावामध्ये शांततेचं वातावरण जे सर्व समाजामध्ये आहे ते बिघडवण्याचं कामच यातून झालेलं आहे. बाकी तर काहीच झालेलं नाही.